गंधाळली पहाट प्राजक्त फुलांचा सडा, प्रसन्न मन माझे जसे जाई जुई केवडा. धुंद धुंद वातावरणी रम्य तर गंधमय जग, गंधवेड मन माझे होते अलगत सगज. प्राजक्त फुलांचा सुगंध मंद मंद सुगंध, गंधवेड मन माझे देवपूजेचे अनुबंध. प्राजक्ताचा सडा भरले सारे अंगण, गंधवेडे मन माझे होईल प्रसन्न होईल प्रसन्न. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे संडे आणि बाहेर थोडा आवाज येतोय तर प्लीज सॉरी त्याबद्दल. माझा आवाज तुम्हाला जर कमी ऐकू येत असेल तर, कारण काय झालं ना, बाहेर खूप आवाज आहे आणि मी सगळं विंडो वगैरे बंद करून घेतलं कारण बाहेर खूप आवाज येतोय. तुमच्या आणि माझ्या बोलण्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स येतोय. पण मला ब्लॉग सुरुवातच करायची होती कारण आज संडे आहे आणि तसाच बघायला गेल्यानंतर मला खूप उशीर झालाय. जवळपास 9 वाजलेत. काल तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल, मला घरी यायला उशीर झाला, त्याच्यामुळे मग आता सकाळी पण उशीर झाला. पण आज झटपट नाश्ता काय करावा, तर माझा जो प्लॅनिंग मध्ये ठरलेला होता ना जो मेनू, तो मी आज नाही केलाय. आज मला अजून काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर, आणि हेल्दी पण थोडंफार असलं पाहिजे. तर म्हटलं काय खावं, तर म्हणून मला सँडविच करायचं ठरवलं. तर जसं मी म्हणते की आम्ही मैद्याचे प्रोडक्ट अवॉइड करतो म्हणून ब्राऊन ब्रेड आणलाय आणि मिक्स सलाड वापरून, म्हणजे सगळ्या व्हेजिटेबल्स ज्याच्यामध्ये कोबी, गाजर, स्प्रिंग ऑनियन, टमॅटो, शिमला मिरची, कॉर्न, तुम्हाला जे काही आवडत असेल सगळ्या भाज्या घालून आपण हेल्दी सँडविच कसं करू शकतो झटपट, ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि बाकीची जी रुटीन आपली संडेची जी कामं असतात ना, ती देखील आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो ब्लॉग कुठेही स्किप करू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची कमेंट माझ्यासाठी ना एक नवीन एनर्जी घेऊन येत असते. सो प्लीज कमेंट करा. तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक बोलतात ना, माझ्या याच्यासाठी खूप प्रेरणा देणारी असते. सो प्लीज कमेंट करा. चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. सलाड बाउलमध्ये घेतलंय, त्याचबरोबर मिक्स हर्ब घेतलेत, चिली फ्लेक्स घेतलेत, मेयोनीज घेतलंय, काळी मिरी घेतली आहे आणि मीठ घेतलंय. आणि हे जे सलाड आहे ना, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सगळ्या भाज्या यामध्ये घेऊ शकता. कुठल्याही भाज्या घेतल्यात तरी अतिउत्तम. इथे मी मीठ आणि काळी मिरी आपल्याला जेवढं हवंय टेस्टसाठी तेवढं सगळं घालून घ्यायचंय. याच्यामध्येच नंतर मेयोनीज टाकायचंय. मेयोनीज जास्त असं खूप क्रीमी होऊन जातं, म्हणून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही टाका. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकलं तरी चालतं. आणि हे सगळं ना एकजीव करून घ्यायचं, छानपैकी मिक्स करायचंय. मिक्स करायला देखील जास्त वेळ नाही लागत, पटकन इझिली मिक्स होऊन जातं हे. तर म्हणा, हे जे सँडविच आहे ना, ह्याच्यामध्ये अजून एक पदार्थ मला टाकायचा आहे. ऍक्च्युली टाकत नाही मी, शक्यतो फार कमी यूज करते कारण असं खाणं जास्त होत नाही. मी जसं म्हटलं तुम्हाला की मैद्याचे प्रोडक्ट आम्ही दोघेही खूप अवॉइड करतो. म्हणजे आम्ही असं ठरवलंय की जेवढा मैदा कमी खाता येईल ना तेवढा आपण खावा. खायचंच नाही असं नाही, पण जेवढा कमी खावा तेवढं चांगलं आहे. म्हणून आम्ही काय करतो, कमीच खातो हे सगळं ब्रेडचे आयटम वगैरे. पण आज आता सँडविचेस करायचंय म्हणून मग होल व्हीट ब्रेड जो असतो तो घेतलाय, ब्राऊन ब्रेड जो असतो तो आणलाय. आणि आता ह्याच्यामध्ये म्हटलं सँडविच आपण करतोच आहे तर अजून एक गोष्ट का नको ऍड करावी, तर ह्याच्यामध्ये ना मी आता चीज ऍड करणार आहे. कारण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरून टाकू शकता किंवा नंतर देखील ऍड करू शकता किंवा ह्याच्यात मिक्स करू शकता. मी आता ह्याच्यातच मिक्स करणार आहे, म्हणजे खूप जास्त जेव्हा आपला टोस्ट होईल ना सँडविच तेव्हा खूप छान असा क्रीमी फ्लेवर येईल त्याला. तर चला आता आपण चीज ऍड करून घेऊया. चीजचं पॅकेट मी एवढ्या मोठ्या क्वांटिटीचं कधीच घेत नाही. ऍक्च्युली काय झालेलं ना, अवधूत आणि त्याची फॅमिली म्हणजे अनघा, तन्वी किंवा आई बाबा असं सगळे येणार होते. असं चाललेलं, म्हणून मग मी ना जेव्हा डीमार्टमध्ये गेलेली तेव्हा हे चीजचं पॅकेट एक्स्ट्रा घेऊन आलेले. मी म्हटलं की त्यांना पिझ्झा वगैरे आवडतो, तर आपण घरच्या घरी पिझ्झा बनवू, त्यांना देखील खूप आवडेल म्हणून हे घेऊन आलेली. पण ते आता सगळं तसंच उरलंय, तर आता मला थोडं थोडं करून ते संपवायचं आहे. म्हणून यामध्ये देखील मग मी चीज टाकायचा विचार केला. आज बनवतेच आहे अनाजी सँडविच तर. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये ना ग्रीन चटणीची गरज नसते, तुम्ही असंच हे ब्रेडवर स्प्रेड करून तुम्ही खाऊ शकता. ब्रेडचे स्लाइस घेतलेत आणि यावरती सर्वात आधी बटर अप्लाय करायचं. तुम्हाला ग्रीन चटणी जर लावायची असेल तर तुम्ही ग्रीन चटणी लावा, पण मला असं काही गरज वाटत नाही कारण ह्याची टेस्ट पण आपल्याला कळली पाहिजे आणि ग्रीन चटणीने थोडी टेस्ट अजून वेगळी येते, म्हणून मग ग्रीन चटणी नाही अप्लाय केलंय. बटर मात्र तुम्ही पहिलं आठवणीने लावा, कारण
काय होतं ना, बटर लावलं तर एक वरती एक लेअर तयार होतो आणि जर आपण हे सॅलड ठेवलं ना तर त्याचा सगळा ओलावा आहे ना तो वरती राहतो, डायरेक्ट जास्त ब्रेडमध्ये शोषून घेतला जात नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण काय होतं, डायरेक्ट आपण चटणी पण पहिली लावतो असं पण करतो, कधी कधी बटर लावत नाही, फक्त चटणी लावतो. मग त्यावेळेस काय होतं, ब्रेड सगळं पाणी मॉइश्चर जो असतो ना ऑब्झर्व करून घेतो. तर तसं होऊ नये म्हणून पहिलं बटर लावा आणि नंतर मग तुम्हाला जे काही अप्लाय करायचं ते करा. आणि इथे आपला सँडविच तयार झालाय. तर मग सँडविच झालाय, खाऊन देखील झालाय, पोट भरलेलं आहे. आता कामाला सुरुवात करायला आपण तयार झालेलो आहोत. तर आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला माझं जे छोटं छोटं जे काम आहे आठवड्याचं ते दाखवणारच आहे. पण त्याचबरोबर ना बरेच दिवस झाले मला कमेंट येते की ताई तुझं ज्वेलरी कलेक्शन आम्हाला दाखव. तर ज्वेलरी कलेक्शनमध्ये कसं आहे ना, मी खूप विचार केला. ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे माझं ज्वेलरी कलेक्शन, त्याच्यामध्ये आता बरीचशी ज्वेलरी परत ऍड देखील झाली आहे. तर पण काय ना, ज्वेलरी कलेक्शनचा जर व्हिडिओ मी एकत्र बनवायला गेली ना तर तो खूप मोठा होऊन जाईल. तर मी असा विचार करते ना की थोडं थोडं करून दाखवेन. म्हणजे एका व्लॉगमध्ये तुम्हाला इयरिंगचं कलेक्शन दाखवेन, एका व्लॉगमध्ये तुम्हाला बँगल्सचं कलेक्शन दाखवेन, एका व्लॉगमध्ये तुम्हाला मी चोकर्स जे असतात त्याचं दाखवेन, एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इमिटेशन म्हणजे जे काय हँडमेड वर्कवाली ज्वेलरी असते ना ती दाखवेन मी. त्याच्यानंतर एखाद्या ह्याच्यात चोकर वगैरे आहे तसं कलेक्शन दाखवेन. म्हणजे प्रत्येक व्लॉगमधनं मी थोडं थोडं तुम्हाला दाखवेन. तर आजपासून मी सुरुवात करायचं असं म्हणते. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं इयरिंगचं कलेक्शन दाखवते. तो इयरिंगच्या कलेक्शनची सुरुवात मी इथून दाखवते. हे इयरिंग्स बघा माझे कसे आहेत, तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काढून दाखवते तर तुम्हाला कळतील. खूप छान असे सुंदर असे इयरिंग्स आहेत, ऑक्साईडमध्ये आहेत आणि याची क्वालिटीनं खूप छान आहेत. हे मी एक्झिबिशनमधनं घेतले. असे काहीसे जे इयरिंग्स असतात ना ते एक्झिबिशनमधनं खूप छान सुंदर असे मिळून जातात आपल्याला. भले त्याची किंमत 150-200 रुपये असते, पण तुम्ही जर ते घातलात ना तर ते युनिक असे वाटतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळा कधी कधी असतो ना ड्रेस पण आपण घालतो पण आपल्याला अजून बऱ्याच जणांचे दिसतात, पण असे ही इयरिंग्स आहेत ना हे तुम्हाला प्रत्येक जण आवर्जून विचारेल. एक्झिबिशन मधनं घेतलेले असतात ना, प्रत्येक जण आवर्जून विचारतो की हे तू कुठून घेतलेस. तर असे काहीशे इयरिंग्स पण माझ्याकडे आहेत. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझे इयरिंग्स कलेक्शन दाखवते. ते ह्यापासून सुरुवात केली आहे. हे तुम्हाला जे मी घातले ते कसे वाटले. हे ऍक्च्युली आपण वेस्टर्न वेअरवर पण घालू शकतो. मी आज स्कर्ट घातलाय त्याच्यावर मी हे वेअर केलेले आहेत. तर म्हटलं आज तुम्हाला दाखवते तुम्हाला हे कसे वाटले. तर चला आता आपण कलेक्शन पण बघून घेऊया आणि मध्ये मध्ये माझी कामं देखील आहेत ती देखील मला करायची आहेत. मी दोन्ही तुम्हाला आजच्या ब्लॉगमधनं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, जसं मी कालच तुम्हाला म्हटलेलं की मी बऱ्याचशा पालेभाज्या घेऊन आलीत आणि ते तुम्ही बघू शकता. पालक आहे, मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे, लाल मठ आहे आणि लिंब पण छान मिळालेली मोठी अशी, म्हणून या सगळ्या घेतल्या. तर या भाज्यांचं काय करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी ज्या बाटल्या धुवून ठेवलेल्या काचेच्या बरण्या, तर त्याच्यामधली एक बरणी जी होती ना बडीशेपची होती. तर पहिली बडीशेप फिल करून घ्यायची. बडीशेप भरताना मी सगळ्या बडीशेप मिक्स करून घेते. म्हणजे त्याच्यामध्ये डाळ वापरते, धना डाळ, बडीशेप असते भाजलेली ती वापरते. त्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट येण्यासाठी जी आपली लहान मुलं खातात ना कुरकुरीत अशी बडीशेप असते गोडवाली ती टाकलेली आहे. थोडासा पचायला हलका असा व्हावं म्हणून थोडासा ओवा देखील मी अर्धा चमचा टाकलेला आहे. आणि असं सगळं हे मिक्स करून मग छानपैकी आपली बॉटलमध्ये भरून ठेवण्यासाठी सोप मी तयार करून घेते. आणि माझ्याकडे अशाच पद्धतीने ही सोप फ्रीजवरती बॉटल ठेवलेलीच असते. इथे वेलचीची बॉटल होती ना ती खूप मोठी होती कारण मला तिथे स्पेस मिळत नव्हता. तर मग मी विचार केला की मग मी ती ना छोट्याच बॉटलमध्ये ट्रान्सफर करते वेलची, आणि म्हणजे ती बॉटल मला अजून कशाला तरी मिळेल म्हणून. आणि ही बघा ना, ही छोटी जी वेगळ्या झाकणवाली होती ती मी याच्यात ठेवली आणि ती इथे परफेक्ट फिट झाली. म्हणजे ते देखील एक काम झालं. आता ही जी बडीशेप आहे ती बघा फिरून ठेवते मी व्यवस्थित आणि जास्त बनवत नाही. जेवढी पाहिजे असेल ना, म्हणजे जेवढी आठवडा 10 दिवस 15 दिवस जेवढी पुरेल तेवढी, पूर्ण काटोकाट भरत नाही मी. आणि या बरणीमध्ये खाली झालेल्या भरणीमध्ये ना मी म्हटलं की गरम मसाला आपण वरती काढून ठेवूया. थोडीशी कोको पावडर होती जी मी माझ्या घरामध्ये काही जेव्हा बनवते पदार्थ तेव्हा वापरते. तर ती कोको पावडर वेगळीच असते, ती मी वेगळीच ठेवून देते. या भरणीमध्ये पहिलं आपलं धणा पावडर आणि जिरा पावडर असं होतं. पण मी आता जे मसाले एक्स्ट्राचे जे होते माझ्याकडे आणि जे मला लक्षात राहतील असेच मसाले मी ट्रान्सफर करून घेते. सगळेच मसाले मी काही ट्रान्सफर करून घेत नाही कारण मग नंतर कळणार नाही मला की कुठला मसाला कुठला आहे आणि मी कुठल्या भरणीमध्ये कुठला ठेवलाय. याला सगळं लेबलिंग करायचं. तर लेबलिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी आजच्या पार्टमध्ये तुम्हाला नाही दाखवणार आहे, तो मी नंतर लेबलिंग करेन कारण आता लेबलिंगला पण मला खूप वेळ जाईल. तर ह्या बरण्या बघा ना खूप छान अशा क्यूटशा अशा दिसतात. याच्यामध्ये ना मी वेलची जी माझ्याकडे आधी मी तुम्हाला म्हटलेलं की मला वेलची पावडर करायची म्हणून त्या वेलच्या देखील काढून ठेवल्या. आणि तर ह्याच बरणीमध्ये
त्या मी करून ठेवणार आहे वेलची पूड, म्हणजे ते देखील माझं काम एक हाताबरोबर होऊन जाणार आहे. आणि इथे बघू शकता तमालपत्र वगैरे जे जे नव्हतं ते देखील काढून घेतलं. आणि ही 2 पॅकेट मी वेलची घेतलेली, जे डीमार्टमध्ये आपल्याला 29 रुपयाला पॅकेट मिळतं, तर 2 पॅकेट्स घेतलेलं. आणि मी काय करते ना, साला सकटच मी करते वेलची पूड, मी वेगळे फक्त त्याच्या आतमधलं दाणे काढून घेते आणि असं करत नाही. इथे दूध भरून ठेवते. दूध हा जो पॅक जो मी वापरलाय ना, तो आपला सुतारपेणीचा डब्बा आहे, त्याच्यातच मी दूध ठेवते. दही आणलेलं, दही सुट्टं दही नाही मिळालं, मग असं मिळालं पॅकेटवालं, मग तेच घेऊन आलेले आहे. आणि आता आपण आहे ना, ज्या 3 भाज्या ज्या आपण घेतलेल्या ना, त्यापासून आपण छानपैकी वडी तयार करणार आहोत. वडीच्या तयार करण्यासाठी मी इथे भाज्या कापून घेतलेल्या आहेत. इथे मिक्स भाज्या आहेत, त्याच्यामध्ये पालक आहे, मेथी आहे आणि छानपैकी कोथिंबीर आहे. आणि इथे फक्त ही मेथीची भाजी कापून घेतलेली आहे. मेथीची भाजी कापली आहे, त्याच्यामध्ये मी दही टाकलंय. आपल्याला 2 चमचे मी बेसन टाकलेलं आहे. एक कप जर तुमचं गव्हाचं पीठ असेल तर 2 चमचे तुम्ही बेसन टाका. त्याच्यामध्ये तीळ, हळद, तुम्हाला पाहिजे तर आवडीनुसार धणा पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर तुम्हाला लाल मसाला हवा असेल तर तुम्ही लाल मसाला वापरा. आणि थोडंसं तेल टाकून यामध्ये नंतर 1 कप गव्हाचं पीठ असं सगळं टाकणार आहे. थोडंसं चवीला पाहिजे असेल तर तीळ टाका. तिळाने एक जेव्हा भाजला जातो ना फुलका, तेव्हा खूप छान असा वाटतो. आणि अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला मऊसर असा डो मळून घ्यायचा आहे. आणि हळवारपणे मळायचं, जास्त एकदम खूप त्याला प्रेस करायचं नाही, अगदी हलकत पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकत छानपैकी मळून घ्यायचं आहे. हा मळून मी याच्यासाठी ठेवतोय ना फ्रीजमध्ये, की आज संध्याकाळी मग मला पटकन होईल तो यूज करायला. आणि काय असतं ना, मेथी अशा पद्धतीने पण पोटात जाते. आणि किती मी मेथीची भाजी करणार ना, कधी कधी भाजी पण खाऊन कंटाळा येतो आपल्याला, म्हणून मग मी थोडी वडी आणि याच्यामध्ये मिक्स करून ठेवलंय. हा जेव्हा मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवताना मी असा रॅप वापरते. हा फॉईल पेपर जो आहे माझ्याकडे ट्रान्सपरंट, याच्यामध्ये ठेवल्याने काय होतं ना, जो आपला डो आहे ना तो अजिबात काळा पडत नाही. आणि पीठ जे आहे ना ते अजिबात, कसं होतं फ्रीजमध्ये ठेवलं की बऱ्याच वेळा पातळ होतं, तर हे तसं होत नाही. जी कन्सिस्टन्सी आपण त्याची ठेवलेली आहे ना, त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ते पीठ राहतं. तो त्याच्यामुळे हे अशाच पद्धतीने मी पॅक करून ठेवते. स्टीलच्या भांड्यामध्ये मग तुम्ही ठेवा, नंतर किंवा नसेल तर तुम्हाला पिशवीमध्ये ठेवा, तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल तसं तुम्ही ठेवा. आणि असा हा डो तयार करून घेतलाय. आणि जरी आज संध्याकाळी नाही झाला ना, तरी मला सकाळी, जरी मला सकाळी उशीर झाला किंवा काय असतं ना, गडबडीमध्ये आपल्याला जर तयार केलेलं सगळं मिळालं तर पटकन खूप बरं असतं, म्हणून तो तयार करून ठेवते. इथे मी भाज्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली, पालक घेतली आहे, मेथी घेतली, त्याच्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर, तीळ टाकलेला आहे, धणा जिरा पावडर टाकलेली आहे, थोडंसं खसखस, तीळ, जे काही तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे तुम्ही टाकता ते सगळं याच्यामध्ये टाका. आणि त्याच प्रकारे जर वडी केली ना तर खूप सुंदर अशी वडी होते ही. आणि हे सगळं आहे ना पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे, छानपैकी मळून घ्यायचं आहे. आणि वडी तयार करण्याच्या आधी एका साईडला पाणी पण गरम करून ठेवायला पाहिजे, म्हणजे नाहीतर मग आपल्याला परत डबल वेळ जातो. म्हणून एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि इथे बघा पहिलं ना मी मळून घेते सगळं, म्हणजे याच्यात ना किती पाणी सुटतंय ना ते सुटेल याला सगळ्याला. आणि मग ना आपल्याला भिजवणं नाही खूप इझी जाईल. आता ह्याच्यामध्ये ना मी जवळपास 2 कप, म्हणजे ह्या 2 एवढ्या मोठ्या वाट्या मी बेसन टाकणार आहे आणि तेवढं लागणार आहे. आणि ह्याच्या ना 3 मोठ्या वड्या तर सहज आरामात होतील. आता हे छानपैकी मिक्स करून घेतलंय. आणि जाळीवरती, म्हणजे जी आपली मी गाळण घेतलेली आहे त्याच्यावरती मी आता हाताला तेल लावून घेते आणि वड्या करते. किंवा मग वड्या नसतील करायच्या, तुम्ही प्लेन असं थापून जरी घेतलं ना तरी खूप छान अशा होतात. पण मग मी वड्या करून घेतल्या, त्या भाजायला इझी पडतात. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण एक एक उचलून काढून घेऊ शकतो. आणि अशा जेव्हा वड्या असतात ना तेव्हा 8 दिवसाचं टेन्शन अजिबात नसतं. एखाद्या वेळेस संध्याकाळी भाजी जरी कधी नाही केलं ना तरी आपण ही वडी खाऊन अजिबात, म्हणजे आपल्याला कंटाळा येणार नाही की आज भाजी नाही म्हणून हे करून ठेवते. आणि प्रत्येक वेळेस असं नाही आहे की मी ती फ्राय करूनच खाते, कारण बऱ्याच वेळा असं असतं ना की अरे एवढ्या वड्या बनवतेस मग तेवढंच फ्राय पण तू करतेस, तर फ्राय नाही करत मी. बऱ्याच वेळा फक्त मी त्याला तडका देते. कढीपत्ता दिला, थोडंसं तीळ दिले, हिंग दिलं, हळद दिलं आणि छानपैकी त्याला तडका दिला ना तरी त्या खायला खूप सुंदर अशा लागतात. वडी उकडायला 15 ते 20 मिनिटं लागतील, कारण आज वडी देखील खूप मोठी आहे तर 20 मिनिटं तरी लागतीलच त्याला. सो इथे लिंबू आणलेले, ते लिंबू आता भरून घेते. लिंबू भरताना मी टिश्यू पेपरच वापरते किंवा ज्या वेळेस कागद अवेलेबल असेल तर कागदामध्ये वापरते. पण मला एका ताईंनी कमेंट केलेली की न्यूजपेपरचा वापर तू टाळ, म्हणून मग टिश्यू पेपरच वापरले. इथे छानपैकी जे अगोदरचं लिंबू होतं बघा अजूनही तसंच आहे. माझ्या मते 1 महिना तरी झाला या लिंबाला, कारण मी आरामात 10 लिंब एकत्र अजिबात घेऊनच येते. आणि त्यामुळे ना ठेवणं कसं ठेवलं पाहिजे आपण, तर ह्या सगळ्यातून मी ते तुमच्यापर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते की आपण सगळ्या गोष्टी ह्या कशा ठेवल्या पाहिजे. ही पात आणलेली ती देखील मी इथे ठेवून घेते, कारण एकाच कंटेनरमध्ये ठेवून घेते. हा कोथिंबिरीचा कंटेनर होता, पण आता कोथिंबीर ह्याच्यामध्ये नाही आहे तर म्हणून मग ह्याच्यामध्येच ठेवलेला आहे.
टोस्टर जे होतं काढलेलं ते परत तसंच पॅक करून ठेवलं आणि इथे तुम्ही बघू शकता आपली वडी तयार झाली आहे की नाही मी चेक करते आणि इथे बघाल तर वडी आपली तयार झालेली आहे। आता ती छानपैकी काढून घेऊन थंड पूर्णपणे करून घ्यायचे, त्याशिवाय तिला उलटं करायचं नाही। थंड झाली की ती आपोआपच जाळीतून गाळणीतून आपोआप साईडने कडा सोडेल आणि छानपैकी आपण ती फ्रीजमध्ये ठेवू शकू। मी अशा पद्धतीने करून घेते। तर आता बोलल्याप्रमाणे मी माझं ज्वेलरी कलेक्शन मधलं इयरिंगचा जो भाग आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्लॉग तसाच खूप मोठा झालाय पण तरी पण म्हटलं आज बोलले मी तुम्हाला तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। इथे हे काही इयरिंग्स आहेत, त्याच्यासाठी मी छोटे छोटे बॉक्स वापरते आणि ज्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहेत असे। इथे तुम्ही हे बघू शकता, हे गोल्ड रिंगचे आहेत आणि हे रिंग ना डायमंडचे पूर्णपणे आहेत। हे मोत्यांचे इयरिंग्स आहेत, हे तुम्ही साडी, ड्रेस किंवा अजून तुमच्या कुठल्याही आउटफिटवर हे घालण्यासाठी परफेक्ट असे आहेत आणि खूप सुंदर असे दिसतात। हे तुम्ही साडीवर घातलेलं तर खरंच खूप दिसतात आणि याचा शेप आहे ना हा खूप वेगळाच शेप आहे, म्हणजे पूर्ण कान आपले कर्णवेलींसारखे ना अर्धे झाकून जातात, तर खूप सुंदर असे दिसतात। हा जो एक झुमक्याचा पेअर आहे ना, ह्याचा कलर आहे ना जो लाईट कलर, तो खरंच खूप मला आवडलेला आणि त्याच्या मी पहिला हा घेतलेला आणि त्याच्यानंतर मी याच्यावर मॅचिंग असा ड्रेस घेतला असं तुम्ही म्हणू शकाल। हे देखील जे कानातले आहेत हे खूप सुंदर असे आहेत आणि हे देखील मी दादरवरनं एका शॉपमधनं घेतलेले आणि जवळपास याला 15 वर्ष होऊन गेले असतील, अजूनही त्याच्या स्टोनला काहीच झालं नाही। मी कॉलेजपासून ते वापरते। इथे तुम्ही बघू शकता हे जे इयरिंग्स आहेत ब्लॅक कलरचे, हे पण तुम्ही सगळ्या आउटफिटवर घालू शकता आणि हे जे आहेत मी ट्रेनमधनं घेतलेले, 30 रुपयालाच घेतलेले, खूप स्वस्त मिळालेले ट्रेनमध्ये। आत्ता जर ट्रेनमध्ये घ्यायला जाल ना तर अजिबात 30 रुपयाला एकही इयरिंग्स मिळत नाही, आता डायरेक्ट 50 रुपये किंवा 100 रुपयेच बोलतात। हे देखील एक झुमक्यामध्ये प्रकार आहे, बघायला जाल तर खूप लाईट वेट आहे आणि आपण आउटफिटवर इझिली कॅरी करू शकतो। कारण काय होतं ना, बऱ्याच वेळा हेवी असले ना की खूप त्रास होतो। माझ्याकडे जे जे इयरिंग्स आहेत हे बघा, हे रिंगांसारखे आहेत झुमका टाईपमध्ये आणि हे देखील खूप लाईट वेट आहे, म्हणजे आपण इझिली दिवसभर म्हणजे ऑफिसमध्ये जरी असेल ना तरी 8-10 तास इझिली आपण कॅरी करू शकतो। हे देखील मोत्यांचे इयरिंग्स आहे आणि अशा पद्धतीचे इयरिंग्सना मध्यंतरी खूप फॅशन अशी निघालेली, तर त्याच वेळेस मी हे सगळे घेतलेले आणि यातले माझ्याकडे अजून 2-3 पेअर आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे देखील आहेत, पुढे पुढे तुम्हाला बघायला मिळतील। आता याच्या नंतरचे जे इयरिंग्स आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते ऑक्साईडचे इयरिंग्स आहेत, त्याच्यासाठी पण वेगळा बॉक्स ठेवला आणि या बॉक्समध्ये ना मी 2 बँगल्स आणि 1 नेकलेस असं एकत्रच ठेवते, म्हणजे नेकलेस आणि बँगल्स तर एकच होतील पण आपण कानातले कुठलेही मिक्स मॅच करून मग घालू शकतो प्रत्येक वेळेस वेगळे। हे जेवढे इयरिंग्स आहेत ऑक्साईडची जी काही ज्वेलरी आहे ना ती सगळी खूप लाईट वेट आहे, अगदी लाईट वेट आहे। हे दादर मार्केटमधनं घेतलेले। त्याच्यानंतरचा जो मी पेअर तुम्हाला दाखवणार आहे ना हा मी ट्रेनमधनं घेतलेला, हा मला आय थिंक 50 रुपयाला मिळालेला, पण खूप सुरेख असा दिसतो हा आणि घातला ना की साडीवर तर घालाल ना तर खूपच सुंदर असे दिसतील हे इयरिंग्स। आणि याचा ना ऑक्साईडमध्ये ब्लॅकिश आणि व्हाईटिश असं दोन्ही लुकने असं मिक्स मॅचमध्ये आहे आणि हे देखील इयरिंग्स आहे। हे मी आय थिंक दादरच्या मार्केटमधनं घेतलेले आणि हे तेव्हा मला 20 रुपयाला मिळालेले। हे देखील खूप लाईट वेट आहे आणि याला पण घेऊन बरीच वर्ष झाली आणि अजूनही मी ते वापरते। त्याच्यानंतरचे जे एक पेअर आहे तुम्ही बघू शकता ना, माझे हे प्रत्येक जे काही इयरिंग्स आहेत ना थोडे वेगवेगळ्या पॅटर्नचे मी ऑक्साईडमधनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे थोडे झुमका पॅटर्नमध्ये जिथे मोर होता, मोराची डिझाईन होती म्हणून म्हटलं आपण हे घेऊया आणि खूप छोटेसे आहेत, म्हणजे आपण कुठे नॉर्मली आपल्याला घालायचे असेल तर इझिली घालू शकते। आणि हा मात्र एक आहे ना कलरमध्ये आहे, हा पण एक खूप जुना असा माझ्याकडे ड्रेस होता या कलरचा, त्याच्यावर मी हे मिक्स मॅच करून घेतलेले स्पेसिफिकली त्याच्यासाठी आणि बरीच वर्ष मी हे वापरले हा इयरिंग्स। आता त्याच्यानंतर अजून एक इयरिंग्स आहेत, हे ना मी सोलापूरला गेलेली तर गड्ड्यामधनं हे घेतलेले, हे 100 रुपयाला तिथून आम्ही घेतलेले। हे अजून एकदा पण घातले नाहीत, आता बघू, आवडले म्हणून घेतले। आता कुठल्या साडीवर हे होतील किंवा ड्रेसवर होतील अजून ठरवलं नाहीये, बघूया आपण कसे जमतील तेव्हा मी घालेन ना तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। त्याच्यानंतर एक आहे मोत्यांचे आहेत, मोत्यांचे पण बरेच आहेत पण हे सेट मधले आहेत ना हे तुम्हाला मला दाखवण्यासारखे वाटले कारण खूप छान हे पण लाईट वेट आहेत। मी जेवढी ज्वेलरी तुम्हाला दाखवते ना खूप लाईट वेट आहे। तुम्ही बघू शकता ही टिपिकल साऊथ इंडियन किंवा मद्रासी लुकमध्ये घालतात ना तसे ही इयरिंग्स आहेत, पिंक कलरचे, खूप क्यूट असे दिसतात। त्याच्यानंतरचे जे ज्वेलरी मी तुम्हाला दाखवणार आहे ना ती माझी काय बोलतात आपण वेगळीच ठेवलेली होती। जसं मी म्हटलं ना हे दिसायला खूप मोठे आहेत पण खूप लाईट वेट आहेत, अगदी लाईट वेट आहे, म्हणजे याचं वजन काहीच नसणार पण दिसताना असं बघून वाटेल ना की अरे किती मोठे कानातले आणि किती कसे कॅरी केलेत, पण असं काही नाही। अगदी रेड कलर आणि ब्लॅक कलर कुठल्याही आउटफिट्सवर हा तुम्हाला होऊन जाईल इझिली, सगळ्यावर मिक्स मॅच करून घालता येईल असे इयरिंग्स आहेत। हे पण दादरवरनच घेतलेले आहेत। हे जे दुसरे इयरिंग्स आहे जसं मी म्हटलं की मध्यंतरी खूप फॅशन निघालेली आणि त्यावेळेस मी हे इयरिंग्स घेतलेले।
हे लावण्य स्टोअरमधनं घेतलेले, दादरमधनं, जिथून मी माझी बाकीची ज्वेलरी घेते तिथून घेतलेली आणि अजूनही खूप छान आहेत. ह्याला पण घेऊन बऱ्यापैकी माझ्या मते 10-1 वर्ष आरामात झाली असतील. आणि हे जे इयरिंग्स आहेत ना, हे मी आता वापरत नाही, कारण ह्याचा एकाचा ना स्टोन पडलाय आणि एकाचा स्टोन आहे. हे खूप सुरुवातीला मी घेतलेले, म्हणजे जेव्हा मी कॉलेजला जायची तेव्हा मी घेतलेले. ह्याचे ना खूप हे मला आवडलेले आणि हे अजूनही मी तसंच ठेवले. अजूनपर्यंत मी वापरत होती, पण ह्याचा ना स्टोन पडला एका ठिकाणचा, म्हणून मग आता मी हे वापरत नाही. ना तर हे देखील मी अजूनपर्यंत वापरलेच आहे. आता ह्याच्यानंतरचे इयरिंग्स आहेत, हे एक साडीवरनं मोरासारखे एक पिंक कलर, एखादा ग्रीन कलर, असं काहीतरी आपल्याकडे कॉम्बिनेशन असावं म्हणून मग हे मला दादरलाच दिसले. 30 रुपयाला मिळाले, मला माहिती नाही, आणि नजर पडली आणि 30 रुपये बोलला ना तो जो कोण होता तो, म्हणून मग मी हा घेऊन टाकला. कारण परत 30 रुपयाला असे इयरिंग्स मिळणार नव्हते, म्हणून मग हे पटकन घेतलेत आणि हे कशावरही मॅच होऊन जातील, साडीवरती वगैरे. त्याच्यानंतर आता मी जे इयरिंग्स तुम्हाला इथे दाखवणार आहे हे डेली वेअरचे इयरिंग्स आहेत माझे, जे डेली यूजमध्ये मी वापरते. इथे बघू शकता हे व्हाईट कलरमध्ये आहे आणि ही आहे ना रोज गोल्ड पॉलिशिंगमध्ये हे इयरिंग्स आहेत आणि गोल्डन कलरमध्ये नाही आहेत. आणि हे सिंपल सोबर लुक देतात कुठल्याही ड्रेसवर आपण घातले तरी. हे सगळे जे इयरिंग्स आहेत ना मी रोज वापरते आणि खूप लाईट वेट आहे. हे जे इयरिंग्स आहेत ते ब्लॅक कलरचे आहेत आणि इथे तुम्ही पाठीमागे बघू शकता हे ना बाली टाईप आहे, म्हणजे घालायला खूप इझी आहेत, आपल्याला स्क्रूचं वगैरे काही टेन्शन नाही. हे आहेत, हे देखील ब्लॅक कलरमध्ये आहेत आणि हे जीन्स किंवा ड्रेस कशावरही जाऊ शकतात किंवा वेस्टर्न आउटफिट कुठलाही असेल तरी आपण इझिली घालू शकतो मिक्स मॅच करून, आणि ब्लॅक कलर असल्यामुळे इझिली जातात. हे आहेत बटरफ्लायचे. हे जीन्सवरती ना मी काल घातलेले, कालच्या व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल बघितलं तर आता जाऊन बघा, खूप सुंदर असे दिसत होते ते. हे एक लॉंग पॅटर्नमध्ये हलकं लाईट वेट काहीतरी आपल्याला डेली वेअरला पाहिजे म्हणून मग हे बाहेर ठेवलेले असतात. हे जे इयरिंग्स आहेत हे आमच्या एक कलिग्स आहेत, त्यांनी मला गिफ्ट केलेले, म्हणजे त्यांनी मला दिलेले, त्या बाहेरगावी गेलेल्या तिथून त्यांनी आणलेले. आणि हा कलर खूप सुंदर असा ब्लू कलर आहे आणि तो मला बऱ्याच ड्रेसवर मॅचिंग झाला. हे जे मोरांचे डिझाईन आहे ना, अशामध्ये ना आता सिल्वर कलरमध्ये खूप डिझाईन्स आलेले आहेत, पण मी सिल्वर कलरमध्ये न घेताना मी म्हटलं गोल्डन कलरमध्ये घेऊया, कधीतरी ना साडीवर किंवा कधीतरी ड्रेसवर घालायला हे खूप सुंदर असे दिसतील. जे सिल्वर कलरमध्ये दिसतात तेवढा त्याचा लुक नव्हता दिसत ना, तेवढा हा लुक ह्याचा खूप छान दिसत होता. हे मल्टी कलरमध्ये इयरिंग्स आहेत आणि हे देखील आहे ना बालीमध्ये आहेत, ह्याला पण स्क्रू नाही आहे मागून, ते देखील खूप सुंदर दिसतात. हे रेड कलरमध्ये आहेत, हे देखील बालीमध्येच आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जे आहेत हे पण हँगिंगमध्ये आहेत आणि हे देखील खूप लाईट वेट आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी वेगवेगळं घालायला हवं असतं आणि वेगवेगळ्यामध्ये तेवढंच ते लाईट वेट पण असले पाहिजे, कारण दिवसभर कॅरी करायला लागतात, म्हणून असं काहीतरी मी शोधत असते आणि जेव्हा भेटतं कमी किमतीमध्ये तेव्हा नक्की घेते. हे येलो कलरचे आहेत आणि हे देखील खूप जुने झालेत, त्याच्यामुळे आता त्याची थोडी फिनिशिंग कमी झाली, नाहीतर हे घातले ना तर खूप छान दिसतात. पण मी अजूनही वापरते, जेव्हा येलो कलरमध्ये काही वापरायचं असेल तेव्हा मी ह्याचा वापर करते. त्याच्यानंतर हे देखील एक रिंग्स आहेत आणि मल्टी कलरमध्ये आहेत, हे देखील खूप सुंदर दिसतात घातल्यावर. त्यानंतरचा नेक्स्ट पेअर आहे, हा आहे रेड कलर, रेड पिंकिश असा कलर आहे आणि याच्यामध्ये पण ना एक थोडासा स्टोन एक वरचा पडला आहे, पण तरी देखील मी घालते कारण तो कळून येत नाही. हा एक पॅटर्न ब्लू कलरमध्ये बघाल ना, हा फिश सारखा म्हणू शकता किंवा कासवासारखा आहे आणि हा देखील घातल्यावर खूप छान सुंदर असा डार्क ब्लू कलर असल्यामुळे एकदम उठून येतो मस्तपैकी. त्याच्यानंतर आता आपण बघू शकता ना, तर जीन्स किंवा वेस्टर्न आउटफिट जे काही आपण घालतो त्याच्यासाठी म्हणून हे एक वरतीच ठेवलेले आहे, कधीतरी यूज होतात आणि मग ना शोधायला गेलं ना की मग सगळे जे काही माझे कंटेनर आहेत ना, जे काही डब्यांमध्ये मी ठेवते ना, ते सगळे बाहेर काढावे लागतात, म्हणून हे जे काही आहेत ना ऑप्शनमध्ये ते असे वरतीच सेपरेटली मी एका डब्यामध्ये ठेवते. हे तुम्ही बघू शकता, सिंपल असे मोतींचे आहेत, मोठे असे खूप छान असे दिसतात. हे कलरवाले आहेत पिंक कलरचे आणि ह्याचा ना पॅटर्न मला आवडला, वरती गोल आणि एकदम लोंबते नाही आहेत जास्त, म्हणून हे खूप छान दिसतात. हे एक झुमके टाईपमध्येच आहे की झुमके पण खूप छान सुंदर असे दिसतात. ही सगळी जी ज्वेलरी आहे ना माझी, ही मी डेली वेअरसाठी वापरते, त्याच्यामुळे ह्याचं कलेक्शन मी वेगळंच एका बॉक्समध्ये झिपलॉकमध्ये सिंगल छोट्या पॅकेट्समध्ये मी टाकून आहे ना ते एका बॉक्समध्ये तयार करून ठेवते. या सगळ्यासाठी मला एक बॉक्स घ्यायचा आहे, पण तो बघू मला कधी घ्यायला मिळतोय. ब्लॉग आहे, आजच्या ब्लॉग मधनं मी तुम्हाला जे काही संडेचं प्रिपरेशन होतं ते देखील दाखवलंय, छान रेसिपीज दाखवल्यात मी त्यातनं, आणि त्याचबरोबर आजच्या ज्वेलरी कलेक्शन मधला
इयरिंग्सचं कलेक्शन मी दाखवलंय, ह्याच्या आधी देखील दाखवलंय, पण आता परत तुम्हाला बघायचं होतं म्हणून परत दाखवलंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील ते देखील सांगा. ज्वेलरी कलेक्शनसाठी मला अजून ऑर्गनायझर घ्यायचं आहे. ज्वेलरी जे आपले इयरिंग्स होतं त्यासाठी मोठा बॉक्स घ्यायचा आहे, पण मी बघते की माझ्या बजेटमध्ये, म्हणजे मला असं वाटतं या सगळ्यामध्ये आपण जास्त पैसे खर्च न केलेले चांगलेच. तर असा काही ऑर्गनायझर जर मला कमी किमतीमध्ये जर मिळाला तर मी लवकरच तो घेईन आणि घेतल्यानंतर तुम्हाला नक्की शेअर करेन. तोपर्यंत आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.